आपण बघत आहात आवाज कसमादेचा। बागलाण तालुक्यातील ताहराबाद अंतापूर चौफुली परिसरात जायखेडा पोलिसांनी धडक कारवाई करत अवैधरित्या व्यावसायिक गॅस सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पर्दाफाश केला आहे। या कारवाईत पिकअप वाहनासह विविध कंपन्यांचे रिफिल केलेले गॅस सिलेंडर असा एकूण 5,92,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका संशयिताविरोधात अत्यावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जायखेडा पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांना गुप्त माहितीदारामार्फत ताहराबाद परिसरातून अवैध गॅस वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती। या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी तात्काळ कारवाईची योजना आखली। दरम्यान MH15 EG 1461 क्रमांकाची निळ्या रंगाची HP गॅसचे नाव असलेली पिकअप वाहन तेथून जात असताना पोलिसांनी ती थांबवून तपासणी केली। वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये भारत गॅस, HP गॅस आणि इंडियन कंपनीचे रिफिल केलेले व्यावसायिक गॅस सिलेंडर आढळून आले। वाहन चालक अनवर खान अहमद खान वय 35 वर्ष राहणार वडाळा गाव नाशिक याच्याकडे या गॅस सिलेंडरच्या वाहतुकीसाठी आवश्यक असलेला कोणताही वैध परवाना किंवा अधिकृत कागदपत्रे नसल्याचे उघड झाले। पोलिसांनी तात्काळ वाहन आणि सिलेंडर ताब्यात घेऊन एकूण 5,92,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या घटनेची माहिती महसूल प्रशासनाला देण्यात आल्यानंतर बागलाण तहसीलदारांनी पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी पुरवठा अधिकारी विनायक नरेंद्र कोळी यांची नियुक्ती केली। या प्रकरणी जायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपी विरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955च्या कलम 3 व 7 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे करीत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक DS स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी दर्शन दुकड तसेच तहसीलदार कैलास चावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्यासह पोलीस अंमलदार रामराव शेरे, योगेश क्षीरसागर, अरुण वनसे आणि योगेश साळुंके यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे। या कारवाईमुळे परिसरात अवैध गॅस साठा व वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार आणि बेकायदेशीर वाहतुकीविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे।